हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. तरी जड जोडून वैला निग ये भक्तीची वाटा लाग. जे पावसी अव्यंग निज धाम माझे. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाची. या जगद उद्धारा लागे दिलेला उद्धार मिरविला बळीवार सिद्धाईचा. जयाच्या शक्तीने विराग झाला मनोदरीचा जळवास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकेला. तरी जड जोडून वैला निग ये भक्तीची ये वाटे लाग. जे पावसी अव्यंग निदाम माझे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका. आज सत्संग चिंतनाच्या माध्यमातून कानपटी वस्ती तिथं आपण सगळे आलो. चिंतन झाली. भगवंताला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद झाला. आपण जी भक्ती करतो त्या भक्तीचा भगवंताला आनंद होतो. भक्ती जगामध्ये करत नाही असं नाही, प्रत्येक जण भक्ती करतो, परंतु त्या भक्तीचा रिझल्ट म्हणजे करणाऱ्याला बी त्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि ज्याची भक्ती करतो त्याला बी आनंद मिळाला पाहिजे का नाही. म्हणून भक्ती करत असताना काय राहतं त्याच्यामध्ये पहिली गोष्ट प्रमाद. ज्याच्याजवळ ज्ञान नाही ना ते लोक जवळ पहा तुम्ही आळस आहे की त्याजवळ. ती पाठी चारला उठतील, खाकडा करतील, निदान फेरी तरी मारतील गावात, पूजा अर्चा तरी करतील, त्यांना आळस नाही. आमच्या एक माऊली आहे, पहाटे 4ला उठलेली असते. ती आंघोळ करून 5 वाजेला ती महादेवाचं भजन म्हणजे सगळं करून घरी येते. नंतर झाडझूड अगदी सडा रांगोळी करते. ते आमच्या ताईला म्हणलं आपण ज्ञानी झालो म्हणून आपण उशीर उठत. ते आपण आंतरभक्ती करतो. अरे आंतरभक्ती बरोबर आहे, पण ज्याच्याजवळ अज्ञान आहे तो सुद्धा किती भक्ती करतो, निष्ठेनं करतो ना. आणि आपल्याजवळ ज्ञान आहे पण आपण ज्ञानोत्तर भक्ती करतो. म्हणून आपल्याला वेगळ्या साधनाची गरज नाही. पण ज्ञानोबा इथं काय सांगतात, जर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करायची असेल, आपल्याला आपली ओळख करायची असेल, भक्ती करत असताना तरी झडझोडून वैलानिक सांगतात. झडझोडून म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला आपल्या विकासाची गोष्ट करता आली पाहिजे. परपंच करायचाच आहे, करायचा नाही असं नाही, परंतु एवढ्या 24 तासामध्ये किमान 1 तास तरी स्वतः करता आपल्याला देता आला पाहिजे. इकडे म्हणजे 1 तास तरी आपल्याला देता आला पाहिजे स्वतःच्या विकासाकरता. कारण आपल्याला हे करायचं नाही असं नाही, प्रपंच तर करायचाच आहे ना. 23 तास प्रपंच करायचाच आहे, पण 1 तास कसं म्हणतात ना, 1000 काम बाजूला टाकून आंघोळ केली पाहिजे, 10,000 काम बाजूला टाकून जेवण करून घेतलं पाहिजे, आणि 1,00,000 काम बाजूला टाकून नामस्मरण करायला पाहिजे. कशा करता? कारण आपल्याला नामस्मरण का करायचंय? रोजच का गरज आहे करायची?
का करायचं नामस्मरण? तर आपल्याला ही जाण्याची शिदोरी आहे. आपल्याला आपण जे आता भोगतोय ना, हे मागच्या जन्मीच आहे. तुम्हाला आम्हाला प्रारब्धाची जोडेधन, प्रारब्धाची वाडेमान, अन्न मान धन ही मागच्या जन्मामुळे. आता जे आपण उपभोगतोय ना, काय झालं दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक सुसंस्कारी 5 पिढ्याचे त्यांच्या घरामध्ये परमार्थ होता आणि जुनी आसम्या, खिलरी बैलाच्या जोड्या, तांगी, 12 बैलाच्या आसम्या, अशी घरी खूप काही गडगंज संपत्ती, पण एकटा माणसं कारभारी राहायचा. 50 लोकांचं घर कुटुंब, पण कारभारी एकटा म्हातारा. घरामध्ये संस्कार, सगळे पारमार्थिक लोक, भक्ती करणारी माणसं सगळी. आणि 4 भावामध्ये एकच पोरगी होती. इतका त्या पोरीचा लाड कौतुक करायचे. पण संस्कारी मुलगी, अगदी भक्तिप्रधान ती पोरगी, खूप संस्कारी. आता म्हणजे पंजोबापासून परमार्थ चालू आहे घरामध्ये. एक विचार, एक आचार, आणि गावामध्ये मान त्यांना. जुने म्हातारे, अगदी ती पांढऱ्या मिशा, गुलाबी फेटा भानगडी, आणि त्यांच्या हातात सगळा व्यवहार होता. ती मुलगी आता उपवर झाली आणि त्या मुलीला मुलगा पाहायचा म्हणजे प्रसंग आला. पण घरातला कारभारी माणूस जातो, मुलीच्या बापाला सुद्धा परमिशन नाही पोरीला पोरग पाहायला जायचे. ते म्हातारा सगळं करणारे होते. मग त्यांनी काय केलं, ते बाबांनी टांग झुकलं, त्यांना कळालं ठेप आपल्या या पाहुण्याकडे पोरग आहे वा, चांगली माणसं आहे, पारमार्थिक आहे, धार्मिक माणसं आहे, माळकरी माणसं आहे वा. त्या म्हाताऱ्यानं टांग काढलं सकाळीच. गेला म्हातारे तिथे, म्हाताऱ्यानं बघितलं मुलगा वगैरे, ते सगळं पाहणी झाली. मुलगाही पसंत पडला त्यांना. मुलगाही पारमार्थिक होता, घरही पारमार्थिक होतं, चांगलं होतं. थोडस भगवंताला देव देऊन चुकेला होता, यायच्यासारखं. यायच्याकडे जितकं होतं का तितकं त्याच्याकडे होतं, पण थोडे ढिल्ले होते, आळशी मंदमती केवी तरे. पण ते मुलगा चांगला वाटला, माणसं चांगली वाटली. आजोबानं पक्क करून टाकलं, कोणालाच विचारलं नाही. पक्क केल्यानंतर काय झालं, त्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती मुलगी खूप संस्कारी होती, पारमार्थिक भक्ती इतकी तिच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरलेली होती, ज्ञानी होती, हुशार होती. ती गेली तिथं. लग्न झाल्यानंतर नांदायला गेल्यानंतर काय झालं, ती पाहायची हे सगळेच सगळे घर 8 वाजेला उठायचं ना, कामं ज्याची तिची करायची, पण 8 वाजल्यानंतर. आता ते 2-4 मुळे झाले, महिना 2 महिने निघून गेले. त्या पोरीला काही काम माहिती नाही बघ तिथं. तिला इकडची सवय, पहाटे 4ला उठायचं, आंघोळ करायची, मंदिरात जायचं, देवाची पूजा करायची, घरी आल्यावर देवाची पूजा करायची, उपवास तापास. तिच्या पारमार्थिक. तिला वाटायचं का, ती नवऱ्याला म्हणायची, आहो तुम्हाला पांडुरंगानं खूप दिलेलं आहे, आमच्या सारखंच आहे, पण तुम्ही सगळे लोक उठायचं ना, काहीतरी देव धर्म करा जा. त्या सांगितलं काय गरज आहे, आता तरुण वयात पुढं भक्ती करायची असते का, चट करू पुढं. त्या पोरीला काही करमायचं नाही बा. पूर्वी जास्त काही येणं जाणं नव्हतं, फोन नव्हती. 15 पैशाला कार्ड येत होतं, पहिले 5 पैशालाच होतं ते कार्ड असायचं, कार्ड, पोस्टाचं कार्ड. तिनं काय केलं, ही सगळी कामाला निघून गेली मंडळी. दुपारी तिनं ते पोस्टाचं कार्ड आणलं जाऊन गावातून, आणि ते पत्र लिहिलं वडिलाच्या नावानं, आणि त्या पत्रात मजकूर वगैरे टाकला आणि पाठवून दिलं. पत्र गेलं तिकडं. 15 दिवसानं पत्र मिळालं. ते पत्र म्हाताऱ्याच्या हातात पडलं, त्या आजोबाच्या. त्यांनी ते पत्र पोस्टमन आला, त्याने घरे कोणीकडे आलं, काय नाही म्हणजे तुमचं पत्र आलं, दाखव म्हणे. म्हाताऱ्यानं पाहिलं, वाचलं ते. अरे बाप, म्हणजे पोरीला त्रास आहे, माझ्या नातीला त्रास आहे. आणि त्या पोरीनं असं पत्रात लिहिलं होतं का, दादा म्हणजे वडिलाला लिहिलं होते, दादा तुम्ही खूप चांगले पाहून दिले, माणसं खूप चांगले, पण हे शिळे खात्या आणि उपाशी झोपात्या. शिळं खात्या आणि उपाशी झोपात्या असं त्याच्यात मुद्दा लिहिलं होता. तिनं त्यानं वाचलं. म्हाताऱ्याला इतका राग आला. दुसऱ्या दिवशी नौकराला बोलिलं, गडी होते, गड्याला बोलवलं, म्हणे उद्या तांग तयार करून ठेवा. सारं घर परेशान झालं ना. म्हाताऱ्याला कुठं जायचं बा, ते म्हणे जायचं म्हणे नातीकडे जायचं म्हणे. इतके हरामी निघले लोक, ते गरम स्वभाव.
काय ते झालं का बरं घरात बोलायची टापणे ना कोणाची. ते झुपलं तांगत गेले. म्हातारा दिवस उगत नाही तर म्हातारा तिथं पाहिलं त्यांनी. अरे सगळ्याला घाम फुटला त्याला. कस काय अचानक आले बुवा, निरोप नाही काही नाही काही नाही. आले बसले लगे ते पूर्णचा साहेबाग भानगड नाही म्हणे मला नाही जायचं. काय भानगड झाली काहीच नाही म्हणे. सारे घर एकत्र बोलवलं त्याचं. म्हातारा बसेल. पहिले बाया समोर येत नव्हत्या, अशी मागं बसायच्या भिंतीला खेटून दरवाजाच्या बाजूला त्या रूम मध्ये. चालला विषय, चर्चा चालली. आम्ही तुम्हाला काय पाहून पोरगी दिली, आमची एवढी चांगली लेक तुमच्या पदरात बांधली, तिला खुशाल पैसे झोपी द्या तुम्ही. याला घामच फुटला ना. आपल्या घरामध्ये पेटून दिलं तर 6 महिने विजायचं नाही. एवढं सगळं नीला झालं काय. ते म्हाताऱ्याने खिशात पत्र आणलं. सगळे चिनबिन झाले. ते म्हणे मामाजी तसं काही नाही म्हणे, आमच्या घरामध्ये कितीतरी वाया जातं म्हणे, तुमची पोरगी उपाशी झोपणच कशी. नाही म्हणे हे पा पत्र आहे तिचं. ती पोरगी मध्ये लागली, ती लागली लट 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 करायला. आता आजोबा आपल्याला बोलवा म्हणे तिला. आता कोणी एवढ्या मोठ्या माणसात येणार नाही म्हणे ती, पण तुम्ही बोलवा ना म्हणे. ज्या अर्थी तिनं पत्र लिहिलं ना त्या अर्थी तिला काहीतरी त्रास असला म्हणूनच लिहिलं तिनं, तिला बोलवा म्हणे. पण ती संस्कारी होती ना. ती आली बसली. बसल्यानंतर का ग म्हणे तुला हे खायला देत नाही का. ती हसली, मान खाली घालून घेतली. आजोबा पुढे बोलता येत नाही ना, पदरला पार असा गळ्या लोक घेतला तिनं. बसली तिथं. तू पत्र कस काय लिहिलं. ते म्हणे बाबा हे लोक शिळे खात्यानं उपाशी झोपा द्या. अरे म्हणजे शिळं कस काय खातात, आम्ही कधी तुला शिळं दिलं आणि आम्ही कधी शिळं खाल्लं. ती म्हणे यायच्या बाप दाद्याने इस्टेट कमवून ठेवले म्हणे. हे खुशाला 8 वाजायला उठते, 10 वाजायला आंघोळी करते, मग कुठं कामाला गेले तर गेले, कमीत नाही काही नाही काही नाही. आयत्या पिठावर रेगा ओढ राहिले म्हणजे शिळच खाऊ राहिले की नाही. उपाशी झोपते म्हणजे हे काही करीतच नाही ना, कमीतच नाही तर उपाशी झोपत नाही तर काय. त्या आजोबाच्या लक्षात आलं आमची मुलगी संस्कारी म्हणे. अरे काहीतरी परमार्थ तर करा ना. सकाळी उठा, नाही तुम्हाला इच्छा तरी सकाळी उठा, मंदिरात जा, दर्शन करा, निदान 4 लोकांची संगत भेटन, चांगले विचार तुम्हाला होईल ना. दृष्टांताच्या सिद्धांत कायासाठी सांगायचा होता, तरी झडझडून बैला निघ. आता आपल्याला तर श्रेष्ठ मार्ग मिळालेला आहे. नाम आपल्या जीवनामध्ये आलं, ही परंपरा आपल्या जीवनामध्ये आली. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, मारुती बाबांची आपल्यावर दया झाली. देवा आपण नाही गेलो सद्गुरू लोक, सद्गुरू आपल्यापर्यंत आले. असं झालं का कधी उद्धाराची लय तळमळ लागली आणि तुकोबरायासारखं झालं का. तुकोबरायाला उद्धाराची तळमळ लागली, तुकोबरायानं बाबाजी हुडकून काढले. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला कर. हुडकून काढली त्यांनी परंपरा. मला कसा उद्धार होईल, तळमळ लागली द्यायला. आपल्याला तर ऐकता आलं घर पुसून. किती श्रेष्ठ परंपरेचं नाम आपल्यापर्यंत आलं. फक्त चालता बोलता उठता बसता सहज सहज करा, जेणेकरून काय होईल, आपल्या संसारामध्ये जी शक्ती क्षीण होते ना, कमी कमी होत चालते. बघा तुम्ही, संसाराच अशी गोष्ट आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून जी चिंता लागते तर झोपेपर्यंत चिंता राहते जीवाला. बरं आपल्या काही हातात आहे का. आपल्याला गंज वाटत होतं पाऊस पडायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे, पिकं वाळून चालले, लय वारं सुटलं, पण आपल्या हातात आहे का ते नाही. हे सगळं विश्वनियंत्याच्या हातामध्ये. म्हणून आपण अनन्य होऊन त्या भगवंताची भक्ती करायची. आपलं नामस्मरण, बरं तुमचं काम बुडत नाही ना. आपल्याला जे नामस्मरण आपल्या सद्गुरुनाथांनी जे सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही ना बा सगळं कामधंदा सोडून द्या तिथंच बसा, असं आहे का. नाही, 1 तास आपल्याला आपल्या वेळेनुसार ऍडजस्टमेंट करायचं आहे. अहो काही काही भागामध्ये आता जी सत्संग होतात ना, ही जी मंडळी बघा, या मावल्या इतकं काम आहे त्यांना शेताचं, पण घरी आल्या तर मावल्या स्वयंपाक करेपर्यंत माणसं चिंतनाला बसतात. असं एक दुसऱ्या भाऊचं घर आहे, तिथं जाऊन बसतात, सगळी माणसं चिंतन करतात. आणि ते स्वयंपाक तयार झाला का मावल्या बसून घेतात, माणसं हातानं वाढून घेऊन जेवतात. काय संस्कार असतील ते, विचार करासारखी गोष्ट. टायमाची ऍडजस्टमेंट कशी केल्या जाते. कारण करायचं असणाऱ्या माणसाला आहे ना, लाख काम जरी असले तर तो चिंतन करतो.
आणि ज्याला करायचंच नाही का तो इंद्रिया सवडीला पण लई अंग भरून आलं होतं आणि लई डोकं दुखत होतं, अरे तुला करायचंच नाही म्हणून तू इंद्रिया सवय डोक्याचा आणि नामस्मरणाचा काही फरक आहे. उलट डोकं ज्यादा ठणकायला लागल्यावर नामस्मरण करता येतं. जास्त अंग कणकण जरी करायला लागलं ना तर आपल्या श्वासाला काय काम आहे, मनाला काय काम आहे. गोळ्या औषधी घ्या, अहो विज्ञानाची खूप मोठी प्रगती झाली ना. गोळ्या औषधी घ्या, आराम करा, बरं अंग भरून आल्यावर कामाला जात नाही माणूस, पडेल राहतं. मग नामच मनाला काय काम आहे. जोपर्यंत आपण झडझडून त्या नामाची सेवा करत नाही ना तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येत. स्वरूपापर्यंत जाण्याकरता आपल्याला भक्तीची गरज आहे. आपण भक्ती करतो कवा, श्रीपाद बाबा सांगते ना, अंगात आला ताप तर देव महाबाप. अडचण आली कुटुंबामध्ये, काही संसारामध्ये अडचणी आल्या का माणूस लई चिटकतो देवाला. आणि अडचणी निघून गेल्या, सगळं व्यवस्थित झालं का, कांद्याला चांगला भाव आला का, मग देवाची काही घेणं नाही. नाही ना, असं नसलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नामावरची निष्ठा पक्की असली पाहिजे, श्रद्धा पक्की असली पाहिजे. जोपर्यंत तुमची बघा ना, भक्ती म्हणजे काय हेच जगाला कळत नाही. बाह्य अंगाने केलेली भक्ती भक्ती होऊ शकत नाही. अंतरंगाची भक्ती, भाव भक्ती आणि कृती भक्ती दोन्ही असल्या पाहिजे. भावही अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तिथं आपल्याला जायचंच आहे, पूजा नाही करायची असं कोण सांगितलं, करा. ते श्रद्धा. उलट आणखी ज्यावेळेस आपण नामधारक ज्यावेळेस जातो ना मंदिरामध्ये, त्यावेळेस त्या मंदिरातल्या देवाला सुद्धा आनंद होतो. आपले एक नामधारक हे वय झालेलं आहे त्यांचं, आणि ते पहिल्यापासून मारुतीची सेवा करतात गावामध्ये, रुपया घेत नाही. गावकरी मध्ये सप्त्यामध्ये यायला पगार बांधून द्या भानगड, ते मला देवाची सेवा करायची पगार नाही लागत. पहाटे 4 वाजायला जाते, नाम घ्यायच्या अगोदर मंदिरात गेले का ते सगळं झाडून झुडून काढणे, मारुतीला आंघोळ घालणे, ते सगळं त्याचे बिचारे करत होते. पण ज्या दिवशी त्यांनी नाम घेतलं त्या दिवसापासून त्यांच्या भक्तीमध्ये बदल झाला. 4ला जाते ते, आंघोळ करून 4ला गेले का पहिले चिंतनाला बसून घे. तोपर्यंत कोणी गाव जागा होईल नाही राहत. ते चिंतनाला बसून घेतात, आणि चिंतनाला बसल्यानंतर 5 वाजेनंतर मग त्याची झाडझूड पूजा अर्चा चालत ती त्याची. पण ते एक दिवस काय झालं, ते चिंतनातून उठल्यानंतर ज्यावेळेस प्रभू मारुतीकडे तोंड होतं द्यायचं, मारुती म्हणजे असं समोर मारुती अशी बसायची ती चिंतनाला. ज्यावेळेस चिंतनातून उठले ना त्यावेळेस त्यांना मारुती हसताना दिसला. का इतकं जोरानं हसतोय मारुती राया, यायला काही सुधारणा. यायला वाटलं असं कसं शक्य आहे. माझं जीवन गेलं मी परमार्थ करता करता, आणि मग त्यांनी ते चिंतन उठले, काही सुधारणा त्या दिवशी, झाडलं झुडलं काहीच नाही. पण भगवंताला सारखं पाहतच राहिले त्या मारुती रायाला. नंतर कोणीतरी आलं, घंटा वाजल्यावर लक्षात आलं, अरे आज आपण मारुतीला म्हणूया. आणि ज्यावेळेस ते मारुती रायाला स्नान करायला गेले ना त्यावेळेस त्यांना जो अनुभव आला, देव त्यांची वाट पाहत. आपली बी वाट पाहि बा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावळी. आपण जे नामस्मरण करतो ना त्याच नामाची भक्ती तो देव करतो. तुम्ही ज्या देवाला जात ते देव करतात, याच नामाचा जप ते करतात. मग त्यावेळेस त्यांना कळतं का अरे यांनी मला जाणलं आता, यांनी मला अनुभवलं आता, म्हणून त्या देवाला त्याचा आनंद होतो. त्या देवाला त्याचा तयाचा हरिक वाटे देवा, त्याचा आनंद देवाला होतो. त्यांनी लगेच दुपारी गाडी धरली आणि आले ते इथं, त्यांची लेख दिलेली. मग ते आले, ते म्हणे मला काही करा, फोन लावा महाराजला. माझा नंबर नव्हता त्यांच्याकडे. ते जळती थोडं लहान डबडं. त्यांनी त्या लेकीला सांगितलं, नातीला सांगितलं, म्हणे मला महाराजाला भेटायचं, तुम्ही काही करा आज आहे ना, ते त्याला म्हणा ड्युटी करून या, पण मग मला भेटायचंच आहे म्हणे. मुक्कामी थांबले माझ्याकडे. माझी 6ला ड्युटी संपते, मी ड्युटीवर निघालो. संध्याकाळी 7 वाजेला आलो, मला फोन आला, म्हणे भाऊ असं असं आहे, त्यांना भेटायचंच आहे, तुम्हाला काय अनुभव आला माहित नाही आम्हाला, पण त्यांना भेटायचं. मी गेल्यानंतर अक्षरशः नेत्रातून अश्रू धारावायला लागल्या. वयस्क माणूस पण नेत्रातून अश्रू धारावायला लागल्या. मी बघितलं, वा वा वा, म्हटलं भारी काम झालं, तुम्ही आतापर्यंत केलेली जी भक्ती ना ती फळाला आली.
देवाला सुद्धा ज्या गोष्टीचा आनंद होतो त्या देवाला कळालं मारुतीरायाला, अरे मी याच रामाची भक्ती करत होतो, त्याच रामाकरता माझं जीवन मी संपून टाकलेलं होतं आणि तुम्ही बी तेच भक्ती करतात. आता तुम्हाला जे नाम मिळालं ना त्या नामाचा आनंद भगवंताला झाला, त्याच्यामुळे तुम्ही यग झाले अक्षरशः. म्हणजे ते बोलायच्या आधी ज्यावेळेस विषय असा निघाला, सद्गुरुनाथ मुखातून बोलून घेतात. आपल्याला काही कळत नाही, लोक म्हणते बहुलं सारं कळत, मला काही कळत नसतं. तुम्ही आपण ज्या सद्गुरू मारुती बाबांचे दास आहे ना, फक्त मी अनन्य होऊन मला माझ्या डोक्यात दुसरं नाही. अरे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण मीची एकू. आपण शेवटी देवाला मानतो आणि जीवनामध्ये नामधारकानं पहिले देवाला मानायला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी भगवंत असला पाहिजे, कारण हे सगळा करता करविता भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय काय सांगतात, जोपर्यंत तू झडझडून भक्तीला नामस्मरणाला तू लागणार नाही ना, तोपर्यंत तुझी भक्ती सुरुवात नाही होत. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नोवे माझ्या मना हो का पंडित शान. जडजडून ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ना त्यावेळेस त्यालाच भक्तीचा जिव्हाळा उत्पन्न होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकत. तुम्ही अशी किती करा, बाह्य अंगाची भक्ती किती जरी केली, पण अंतरंगामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आता युट्यूबला कितीतरी महाराजांचे प्रवचन आहे, नर्मदा परिक्रमणावर कीर्तन आहे. एका महाराजांनी त्याच्या कीर्तनामध्ये सांगितलंय 48 नर्मदा परिक्रमणा केल्या त्यांनी, काही बस नाही केल्या, काही पायी केल्या, अशा किती झाल्या 48 नर्मदा परिक्रमणा केल्या. आणि आता वय त्यांचं 65 वर्षाचं वय होतं. त्यांनी कीर्तनात बोललेले ते, मला फक्त एकच इच्छा राहिली आता, नर्मदा हरे, एकच इच्छा राहिली आता का मला भगवान पांडुरंग परमात्म्याने एकदा दर्शन द्यावं. आता कधी देव द्यायला येईन आणि दर्शन देईन सांगा बरं. देव कळाला पाहिजे. देव जर कळाला तर देवाचं दर्शन रोजच आहे ना, रोज आहे ना. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. अरे रोज त्याचं दर्शन, पण कळालं तर सद्गुरु जीवनात नाही ना. सद्गुरु शिवाय तुम्हाला भक्तीला सुरुवातच होत नाही. भक्ती करायची ना आपल्याला, त्याला मार्गदर्शक पाहिजे. आपल्याला एखाद्या नवीन गावाला जायचं असलं तर आपल्याला विचारावं लागतं ना 4 ठिकाणी, या गावाचा रस्ता कोणीकडे, इकडंच जातो का, बरोबर जातो का. तिथं गेल्यावर त्या माणसाचं नाव माहित नाही राहत, 4दा विचारावं लागतं, कारवेळ पाटलाच घर कोणतंही त्या नाही. अरे जर संसारामध्ये आपल्याला प्रत्येक वेळोवेळी आपल्याला विचारावं लागतं, चुकू शकतो माणूस, भरकटू शकतो माणूस, तसं परमार्थामध्ये सुद्धा वेळोवेळी सत्संगाची काय गरज आहे. आता एवढा पाणी पडला, चिखला, आलो मामा पून उठत बसत, काय आपल्याला घरी झोपा येत नाही का? काहून आलो आपण? नाही ना देवा. मार्ग सगळ्या करताय, पण सगळ्याच्या नशिबात आहे का? तुम्ही एवढेच काहून आहे? काही बाकीच्याला कमी दिले का? नाही ना. तुमचा अंतःकरणामध्ये नामाबद्दलचा जिव्हाळा तयार आहे, ओलावा टिकेले, म्हणून तुम्हाला वाटलं आपलं सत्संग घ्यायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे. महिन्यातून एकदा का व्हायना फटकारा यायला पाहिजे, पिकं वाढत नाही ना. आता काही केलं तर वर्ष 2-2 वर्ष झाली द्यायला का फटकार येत नाही त्याच्याकडे, मग ते टिकून कुठं राहतील मला सांगा तुम्ही. नामाचा जिव्हाळा आपल्याला टिकून राहायला पाहिजे. एवढ्या करता काय म्हणतात, ये भक्तीची या वाटाला, या भक्तीच्या वाटाला निस्तच लाग नाही, तर त्याचा परिणाम जीवनामध्ये स्थिर झाला पाहिजे. जे नामस्मरण तुम्ही आम्ही करतो आहोत त्या नामाचा परिणाम आपल्या अंतःकरणामध्ये व्हायला पाहिजे. दिवसेंदिवस माझी वृत्ती हरिमय प्रभुमय व्हायला पाहिजे. नामाचा जिव्हाळा जसा जसा वाढत जाईल ना तसं तसे आपल्यातले दोष कमी होत चालतात. आपल्यामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार कमी व्हायला पाहिजे. अरे या सृष्टीमध्ये राहायचंच किती दिवस आहे कुणाला? काय घेऊन बसलो आपण या सृष्टीमध्ये? अहो काही ना तिकीट फाडलेले, आता काहीचे तर तिकीट फाटले, आता त्याचा मुक्काम आलेला आहे. भगवंताने द्यायला कॉल करून बोलून घ्यायले. आपल्याला फक्त अजून मिस कॉल पडले काहीला, पण त्याला कळा ना अजून ते. या सृष्टीमध्ये क्षणभंगुर नाही भरवसा. याच्याकरता प्रत्येक क्षण नामामध्ये कसा जाईल याचा आपण विचार करायला पाहिजे. ये भक्तीची या वाटेला. आपण जर भक्ती या नामस्मरणाच्या माध्यमातून नाही जर भक्ती केली ना, अशी जगात किती भक्ती चालू आहे, तुम्ही किती मोठमोठे महाराज लोक आहे, पण तुम्हाला ओरिजिनल ज्ञान कोणी सांगू शकत नाही. सांगतं का? विचार करा.
नाही तर सद्गुरू सच्चिदानंद, मी काल बोललो लामणगावमध्ये, सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा म्हणत होते, भाऊ याच्यापेक्षा जर चांगलं तुम्हाला कुठं मिळेल ना, खुशाला आमच्या माळी तोडून टाका, काही हरकत नाही, तुम्ही कुठं जा, जिथं चांगलं तुमचं कल्याण होईल, जीवाशिवाचं ऐक्य होईल, स्वस्वरूपाची प्राप्ती आम्हाला करून देईल ना, खुशाल त्याचे बाबा सांगायचे जा. पण मी आतापर्यंत महाराष्ट्र हिंदू, अख्ख्या महाराष्ट्राची मला एका ठिकाणावर फोन होता, म्हणे बाबा तुमची लई गरज आहे आम्हाला, आणि तुम्ही आम्हाला महिन्यातून एकदा द्या. आता तेच गाव जवळ आहे, आमच्या गावात एवढे नामधारक आहे, बंडू बाबांचे नामधारक आहे, आणि आम्हाला सत्संगाची गरज आहे महिन्यातून एकदा. आम्ही काय केलेलं आहे म्हणे, आमच्या गावात जेवढी नामधारक आहे तेवढे आम्ही मिटिंग घेतली, आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरवलं, आम्ही एक गाडीवाला म्हणजे बुक केला म्हणे, तो तुम्हाला फक्त महिन्यातला आम्हाला एक पहिला रविवार, दुसरा रविवार, असं कोणी तुम्ही कोणता सांगा, 4 रविवारपैकी एक रविवार आम्ही तुम्हाला तिथून गाडी करतो, तुम्हाला घेऊन येऊ आणि तुम्हाला घरी आणून सोडू, तुमचा आपला सत्संग झाल्यानंतर. म्हटलं भाऊ 100 किलोमीटर यायचं आणि पुन्हा 100 किलोमीटर इकडे यायची, एवढी मोठी गाडी घेऊन काही मी काय कोणाला उपकार करू राहिला? म्हटलं मला वेळ नाही, कारण आपलेच वाया चालले, यायला दूध भेटाना, दुसऱ्याचा विचार कशाला करत बसायचं. सांगायचं तात्पर्य हे होतं मला, का बा जगाला याची खूप गरज आहे, असं ज्ञान कोणी जगात सांगत नाही, आणि आपल्याला ते ज्ञान घरपोच मिळतं. तुम्ही पहा ना, दूध घरोघर वाटावं लागत का नाही, काही गोष्टी गुटख्याच्या पुढ्या दुकानात जाऊन आणा लागत आहे, पाऊस जरी असला तर चिखला. व्यसन कसं असतं माणसाला. एका जणानं काय झालं, मी पहिले श्रद्धेय होतो, मी रस्त्यानं चाललो होतो, तर एक माणूस वकर आणत होता, तो सकाळ वकर आणत होता, मी 1-1:30 वाजायला चाललो होतो, मला म्हणे अहो वार थांबा थांबा थांबा. म्हटलं का हो, काय म्हणलं आहे का काही तंबाखू बिमक आहे का म्हणे तुमच्याकडे? अरे म्हटलं बाबा मी काही खात नाही. अक्षरशः माझ्या संग अर्धा तास बोलला तरी ते बैल उभाच, त्याच्या गळ्यात तसेच ते वक्कर. तिथून उठला म्हणे यार आता आहे ना, त्या तिकडे एक माणूस दिसून आला म्हणे, त्याच्याकडे जातो. तिथून माझ्यापासून तिकडं गेला, मी तिथं तोपर्यंत बसेलच. म्हटलं आता पाहू याची गंमत. तिथं जाऊन अर्धा घंटा पाहिला, त्याच्याकडे काही सापडलं नाही, तंबाखू होती तर चुना नाही, त्याच्यात काही एक राडा राहतो का? मग तो आल्यानंतर 1 घंटा त्या बैलाच्या गळ्यामध्ये दूध तसंच होतं. तुझ्या साध्या तलपी करता त्या प्राण्याला तो गुंतून ठेवलं ना, त्याला वाचा नाही म्हणून ते काही बोलू शकत नाही. सांगायचा मुद्दा हे का जीवनामध्ये अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ना, त्यावेळेस आपल्याला दया येते, प्राण्याची सुद्धा दया येते. यार साधी एखादं कुत्र जर विवळ झालं तर आपल्याला कसं तरी होत का? कारण त्याच्यातलाही आत्मा, ज्ञानदेवा म्हणे तोही माझा आत्मा, त्याच्यातही आत्माच आहे ना. मग ही कशानं ओळख होते? तर नामानं ओळख होते. जशी जशी नामाची भक्ती, नामाचा भाव अंतःकरणामध्ये वाढत चालला का, तसं 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 आपली एक ताई होते, 2012ला त्यांनी नाम घेतलं होतं माझ्यासोबतच. तर त्या ताईचं इतकं जबरदस्त चिंतन होतं, म्हणजे आहेच आजही. तर ती ताई अक्षरशः लवकर सत्संगती होत नव्हती, 6-6 महिने बाबांचं दर्शन नव्हतं होत, मारुती बाबांचं. मग ती ताई अक्षरशः काय सांगावं, माझी बदली झाली, मग ती ताई अक्षरशः कुत्र्याच्या गळ्यात पडून रडत होती. भावच अंतकरणच इतकं हे झालं, तिचं द्रवित झालं का, म्हणजे जी दृष्टी दिसते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशाने केव्हा होईल ते? ज्यावेळेस आपल्या चिंतनाची कोटी वाढेल ना. रोज 1 घंटा द्यायचाच, किती अर्जंट काम राहू द्या, 1 घंटा ऍडजस्ट करता येतो आपल्याला. असं काही नाही की एवढे अर्जंट कुठं काम आहे का. 1 घंटा जर आपल्याला जीवनामध्ये ऍडजस्ट करायचा, त्यानं काय होईल, हळूहळू हळूहळू आपल्या भगवंतावरचं जे प्रेम आहे ना ते वाढत जाईल. आणि एकदा तुम्हाला भगवंताची अनुभूती जीवनामध्ये येत गेली ना, याला एक महत्वाची गोष्ट, नाम घेणं दुर्मिळ आहे, भेटणं दुर्मिळ आहे. भेटल्यानंतर ते टिकणं दुर्लभ आहे, ते टिकू शकत नाही. कितीतरी लोकांनी घेतले पण त्यांना नामाचा त्याचा सुतराम शक्यता नाही. मला एक जण म्हणे मी तुमच्याकडून तर माळा गेले, म्हटलं नाम सांग ना, म्हणे ध्यानात नाही राहिलं. आता काय म्हणा त्याला, नाम ध्यानात नाही राहिलं म्हटलं, तुला बाकी साऱ्या गोष्टी ध्यानात राहत्या, हे नाम कस काय ध्यानात नाही राहिलं? ते म्हणे ना ते जरा जसं अवघड आहे ना, नागपुड्यामध्ये एकदा का प्रपंचाचा माणसाच्या जीवनामध्ये तळमळ आहे, परमार्थाची कुठं तळमळ? मला एक दिवस या सृष्टीतून जायचं आहे आणि विश्वनियंता मला विचारणार आहे
अरे तुला मी या सृष्टीमध्ये 65 वर्ष 70 वर्ष ज्याचं जितकं असेल तितकं वर्ष मी तुला पाठवलं, तो काय केलं, येथे येऊन काय केले, तुला मुद्दल गमावली. अरे जन्माला आला ना बाबा, अरे तुझी ओळख तो केली का, मिळूनही तुला जर कळालं नाही, ते कळणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट हे बघा, नाम जर जीवनात आलं ना, हे सगळ्या गोष्टी निघून जाते ऑटोमॅटिक. जया परमार्थाची चाड तिने सांडावेली गाड, धरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरे, नित्य नेमी नामी ते प्राणी दुर्लभ. रोज 1 घंटा संध्याकाळी आपल्याला द्यायचा, अगदी शून्य होऊन बसायचं. नाही जरी चिंतन लागलं, एका दिवशी नाही लागणार चिंतन, कारण मन कधी कधी खिन्न झालेलं असतं, दुःखी झालेलं असतं, नाही लागणार. पण आपलं काम काय आहे, नित्य नेमानं बसणे, रोज बसायचं. नाही जरी चिंतन लागलं, देवावर मनानं करत राहायचं, ते पळत राहतं, करत राहायचं. 1 घंटा उठायचंच नाही. जे 1 घंटा दिलेला आहे ना आपण, तो करायचा हळूहळू. आता काल रात्री जिथं चिंतन झाले, ते भाऊ म्हणे 5 मिनिटात लिंक लागते भाऊ, उठा वाटत नाही म्हणे. पहाटे 4ला उठून बसतात, वय झालेलं आहे तरी पण बसतात. आता आपले तुपेताईंचे वडील सुद्धा बघा, वय झालेलं आहे, 65 वर्षाच्या पुढे वय धकलेलं आहे, ऑपरेशन झालेलं जीव आहे, पण तरी पण इतकं जबरदस्त 2.5 तासाची बैठक द्यायची. या वयात 2.5 तासाची बैठक. आणि आता शरीर चांगलं आहे ना, तोपर्यंत बैठकी स्थिर करा, पुढं मग बसू देत नाही, शरीर बसू देत नाही. म्हणून जीवनामध्ये ही जर वाट जी आपल्याला मिळाली ना, अतिशय दुर्लभ गोष्ट आहे, मिळाली, फक्त कळून घ्या. त्या नामावरची श्रद्धा, नामावरचा भाव टिकून ठेवा. भलेही प्रपंचामध्ये थोडं कमी जादा झालं, ते प्रारब्धानुसार आहे, त्याचा नामाचा काही संबंध नाही. समजा नामस्मरण घेतलं, मग चांगलं व्हायला पाहिजे होतं, नामाचा आणि त्याचा काही संबंध नाही. मी पहिले सांगितलं तुम्हाला, आपण शिळं खाऊ राहिलो, हे मागच्या जन्माचं आहे, आणि उपाशी झोपू राहिलो, पुढं काहीच करून नाही राहिलो ना. आता जर नामस्मरण करू ना, त्यावेळेस भगवान परमात्मा पुढं काय सांगितलं, स्वर्गा पुण्यात्मके पापी येईल, पापात्मके पापी नरका जाई. म्हणजे जे पुण्य करशाल ना, त्यावेळेस तुम्हाला साधन संपत्ती मिळणार आहे, केलीच नाही तर कुठून मिळेल. म्हणून आता नामस्मरण व्यवस्थित करा. कशासाठी भक्ती करायची, जिया पावसी अव्यंग निज धाम माची. कशा करता चिंतन करायचं, हालाकी ज्या दिवशी तुम्हाला बोध मिळाला ना, त्या दिवशीच मुक्त आहे. मुखी नाम हाती मोक्ष, त्या दिवशी तुम्ही मुक्त आहे. परंतु बुद्धीचा निश्चय होण्याकरता आपल्याला चिंतन करायचंय. चिंतनाची काय गरज आहे, का आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर धूळ साचते. आता तुम्ही रोज सकाळी झाडी द्या का नाही, संध्याकाळी झाडूनच आथरून टाकी द्या का नाही, तरी सकाळी उठल्यावर झडकाल घ्या त्या, रात्री कोण आणून टाकली का. धूळ साचणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. तसं आपल्या मनावर, आपण ज्या संसारामध्ये राहतो ना, आपण ज्या क्षेत्रात राहतो ना, तिथं नको ते ऐकायला येतं का नाही. काही नसते, लोकांचे भांडणं राहते, नको त्या इचकटशे ऐकायला येते का नाही. आणि ते मन लय लवकर जातं तिकडं, ते जास्त ग्रहण करतं ते. आणि आपण चिंतनाला बसले की एक पुढे येते का नाही. मग त्यावेळेस मला विक्षेप होतो, देवा तुझ्यात आणि माझ्यात अंतर नाही पडलं पाहिजे. देवा माझे नाही कान तैट आहे, देवा माझे कान तिकडे जाऊ नको देऊ, माझी नजर नको तिकडे जाऊ नको देऊ, देवा माझं मन असं पळून नको देऊ. देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावर कसं लागेल, नामाच्या ठिकाणी चरण म्हणजे श्वासावर कसं लागेल, त्याच्यामध्ये एकरूप कसं होईल देवा, याच्याकरता मला तू ताकद दे. चिंतनाला बसल्यानंतर जर अडचण तयार झाली ना, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास मारुती बाबांचं स्मरण करायचं. नुसतं श्रीपाद जरी म्हणलं ना, तर आपल्याला अवस्था होईल. काय सांगा तुम्हाला. आणि अवस्था व्हायला सुद्धा संताचं नाम आहे, आणि अवस्था कमी करायला सुद्धा संताचं नाम आहे. काय ताकद असेल त्या संताच्या नामामध्ये. म्हणून काळजी घ्या. अव्यंग निजधाम पाहायचा. अव्यंग, त्याला काहीही कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. अनंग रंग सागरम नमामि चित्त चोरकम. कृष्णाष्टकामध्ये सांगितलं. देवाला अंग आहे का. तुम्ही ज्या आपल्याला जे नाम दिलं आपल्या सद्गुरू मारुती बाबांनी, त्याच्यामध्ये काही अंग आहे का, त्याला रंग आहे का, त्याला रूप आहे का, त्याला नाव आहे का, नाही. अनंग रंग सागरम. भगवंता तुला रंगही नाही, रूपही नाही,
त्याला अंगच नाही तर चिंतन कसं करणार? म्हणून त्याला सद्गुरू लागतात जीवनामध्ये. आला गड्या निर्गुणाचा कोलाटी, सोहम शब्दी ढोलके पिटी. कोणता लागतो? निर्गुणाचा कोलाटी लागतो. गुरु गारोडी, गारोडी आला धावणी, बोध वैराग्याचे पाजियले पाणी, विवेक अंजन घातले नयनी. हा, जसं जसं चिंतन करू तसा तसा विवेक जागृत होईल. आणि जसा जसा विवेक जागृत झाला म्हणजे कळल मी देव नसून मी आत्मस्वरूप आहे. त्या आत्म्याची ओळख आपल्याला आपल्या सद्गुरुनाथानं करून दिली. ही सतत भान ठेवलं पाहिजे कामामध्ये, जेवताना, चालताना, बोलताना मी देह नसून आत्मस्वरूप आहे. आणि आत्म्याचा कधी नाश होत नाही. कधी झाला ना आत्मा कधी असं मेला का? लोक त्याचा आत्मा निघून गेला. कुठे गेला? आत्मा कुठं जात नाही. आत्मा येतही नाही जातही नाही. आत्मा जशाच्या तसाची. फक्त त्याची ओळख सद्गुरूच्या कृपेने आपल्याला करून घ्यायची. आणि स्वरूपापर्यंत चालण्याकरता सद्गुरूचाच आशीर्वाद लागतो. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू आशीर्वाद पुढं तर लय अवघड आहे. चिंतन करता 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 ज्या अडीअडचणी येतात ना त्याच्याकरता हे सत्संगाची गरज आहे. कशासाठी सत्संग? का आपण चिंतन करताना काही अडीअडचणी जर आल्या ना तर त्या अडीअडचणी दूर करण्याकरता हा एवढा सत्संग आहे. चिंतन आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये द्वैत तयार होत चालतं. आपलं मन खिन्न होत चालतं. दुःख जर आलं का मन लगेच पडून जातं. सुख आलं का दुःख मनासारखं झालं का मग बरं वाटत. एखादं स्वप्न मनासारखं पडू द्यावर लय आनंद वाटतो. आणि थोडस मनाच्या विरोधात स्वप्न पडू द्यावर असं करून झालं असं. आणि सकाळीच पडेल होतं ते खरं होतं. काय करणं? अरे स्वप्न कधीच खरे नसतात. चांगलं असो का वाईट असो. आता बी स्वप्नातच आपण. आता कुठं जागी? स्वप्नातच आपले. एक दिवस जायचं हेच आहे स्वप्नच. ही सगळी दुनिया स्वप्न आहे. पत्नी असेल, पती असेल, लेकरं असेल, ढोरगुरं असेल, जमीन जमला असेल, हे सारं स्वप्नच आहे ना. ज्ञानोबराय सांगतात ना, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. नाही ना, हे सगळं स्वप्न होतच. हे कधी जाईल सांगता येत नाही. येसा ते आली आवळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. अरे जन्माला आला ना तर त्या सारंग धरू भगवंताला ओळखीचं करून घे. आणि ओळखीचं करण्याकरता नामाची भक्ती करावं लागते. आणि जडजडून करावं लागते. तेव्हा अव्यंग निजधाम पावता येतं. त्या अव्यंग परमपद स्वरूपाला आपल्याला जाता येतं. ते निजधाम माझे भगवान सांगतात. जायचं कुठे? त्या निजधाम निज स्वरूपाला आपल्याला जर पात्र व्हायचं असेल, निज स्वरूपामध्ये आपल्याला जर एकरूप व्हायचं असेल ना तर नामाचीच भक्ती करावी लागते. आणि जशी 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 नामाचं चिंतन करू तसा तसा देहाचा विसर पडेल. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळे. पण ब्रह्मानंदाला टाळी लागण्याकरता या ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायात भगवान सांगतात, ऐसा सात्विका आटा भावा परस्पर वर्त त्याचे यावा. ते तर ब्रह्मानंदाची जीवा राणी व पावली. ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल? हे 8 भाव आपल्यावर कृपा करतील. चिंतनात बसल्यानंतर कधीतरी नेत्रातून अश्रुधारा यायला पाहिजे. किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. अंगाला क्षार येतात. अहो तुम्ही शेतात जरी काम करत असले ना तरी अंगाला काटा येतो. तरी डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात ऑटोमॅटिक. समजून चालायचं आपल्यावर सद्गुरूंची कृपा होत चालली. जितकं जितकं आपण जीवाला पकडून करू तितकं तितकं आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत चालायचंय. मी देव नसून हे आपल्याला जायच्या आधी ही शिदोरी करून घेतली पाहिजे आपण. माझ्या निज स्वरूपाला, माझ्या काय सांगितलं, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारो, निमिष निमिषाचा व्यापारो, माझे निज सुख साचारो. तेथेची घर बांधलेली. आपल्याला तिथं जायचंय. तेने वैकुंठ भुवनी घर केले. तिथपर्यंत चालण्याकरता आपल्याला ही साधना करायची आहे. भरपूर वेळ झाला. जीवनामध्ये ज्ञानोबराय काय सांगतात, जोपर्यंत झडझडून माणूस लागत नाही ना, संसारात कसं लागतो का झडझडून. समजा काढून दिलं बापाने वेगळं, समजा अंगावरच्या कपड्यानं काढून दिलं, किती कातून संसार करते लोक. दोघं बी लागत यायला. दिवस कुठं उगवतो दिवस कोणीकडे मावळतो कळत नाही. कळत का? किती अगदी आता मला बोलायचं युट्यूबवर जाता येते. किती झडझडून करतात का नाही संसार. म्हणजे खायची बी चिंता राहत नाही त्यांना. त्याच्या डोक्यात एकच राहतं, काम एक काम, काम एक काम, काम एक काम. आता करूनच दाखायचं त्याला. अरे काय करून दाखवतो? जे करायचं ते करीत नाही, नको ते करून काय फायदा आहे.
नाशिवंत करशान तर नाशिवंत आपल्या डोळ्यात देखत बांधतील, वाटून घेतील आणि पुन्हा आपल्याला ज्याच्याकरता मरमर केली का नाही आणि आपल्याला काढून दिलं बाहेर बसल्या उचल्यासारखं बसा लागत, त्याला बाहेर बसा लागत आहे, पोरांना काढून दिलं राहतं सुनबाई तशा राहत्या मध्ये. म्हणजे ज्याच्याकरता रक्त सांडलं, आयुष्य जेवणी गेली पुरीच्या पुरी आणि पुन्हा वृद्धावस्था चिंतन मग्न, वृद्धावस्थेमध्ये चिंता लागून जाते. अरे आपण एवढी मेहनत केली, काट्याला काही त्याचं नाही, अरे बाबा दे सोडून. म्हणून आता आपल्याला आपल्या निज स्वरूपाची ओळख आपल्याला सद्गुरूच्या कृपेनं झाली, आपण ती टिकून ठेवली पाहिजे. आपलं निज धाम आपण आता ओळखीचं करा, म्हणजे मरताना हातपाय कोडायचं काम नाही. आता चिंतनामध्ये अगदी जीवाला पकडून करायचं, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. अगदी जीवाला पकडून करा, रोज 1 घंटा चिंतन करायचं, काम पण करायचं. 1 तास चिंतन झालं का जीवनामध्ये आपल्याला एनर्जी प्राप्त होत चालेल. असंच आपण निष्ठा करू, झडझडून नामाची भक्ती करू. नामावर विश्वास दाखवू नका. आम्हाला विसरले तरी चालल, पण नामाला विसरू नका. बाबा सांगायचे, कंटिन्यू सांगायचे. का? कारण नाम तुमच्या जवळच आहे ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बाबा, आपणच देव होय गुरु. ज्ञानदेवा म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण. तुमचं देव तुमच्या हातात दिलेलं आहे. फक्त किती करायचा आणि कसा लवकर आपलासा करायचा ज्याच्या त्याच्या हातामध्ये. तुम्ही जितकं लवकर, आता मिक्सरमध्ये शेंगदाणे काढायचे आणि पहिल्याच गिरवर ठेवून चालन का? त्याला 2ऱ्या 3ऱ्या गिरवर न्यावं लागत, तेव्हा ती बारीक होत्या. तसंय तुम्ही जितकं चिंतन वाढून करशाल तितका तुम्हाला स्वरूपाची ओळख लवकर होईल. जशी जशी स्वरूपाची ओळख झाली का मग प्रपंचामध्ये मान वाटत नाही, अपमान वाटत नाही, राग द्वेष मद मत्सर लोभ अहंकार सगळे कमी होऊन गेलेले असतात. अरे देव आपलासा करा. एकदा देव आपला झाला ना, आपुला तो देव एक करून घ्यावा, ते विना जीवा सुख नाही. जर तो देव आपलासा केला ना, जगात तुम्हाला कुणी दुःख करू शकत नाही. ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला दुःखी करू शकत नाही. पण आपल्याला सगळ्या संसारातल्या गोष्टीच्या पडेले आणि त्याच्या नाशिवंतासाठी तुका म्हणे का रे, नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोसे. नाशिवंता करता सगळा देव आपण नासून टाकतो, स्वरूपाची ओळख राहून जाते. म्हणून मस्त जीवाला पकडून चिंतन करा. ज्ञानोबराय सांगतात ना, तरी जडजडून वैलाने. हा, अगदी अंग झाडून चिंतनाला बसलं ना काही होत नाही. मला कोण म्हणे का नाहीच उठलं तर काय होईल म्हटलं, मग नाही उठले तर नाही उठले, काय होईल रोज त्याला. असं तर झालं नाही आतापर्यंतच्या काळामध्ये का जो बसला तो उठला नाही. हा, मी एका ठिकाणी गेलो होतो, नानाच होते सोबत होते ना, आपण ते जाईल म्हणलं तू गेली तर दुसरी करून देईन भाऊला, तू चिंता करू नको ना. पण तू करत घरी चिंता एकदा नाही होत काही. असं कधी झालं की तुम्ही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियला नाही ना. दावा कोणी ऐशी ग्रंथाचे वाचक असं होत नाही. ज्यावेळेस आपल्याला आनंदाच्या भरामध्ये आपण ज्यावेळेस गेलो ना आनंदाच्या डोहामध्ये, त्यावेळेस परत मर्यादित राहते ती अवस्था. तिथं गेला का 1 तासानंतर तुम्ही 100% द्यावा आता, कारण तुमची कॅपॅसिटीची 1 तासाची आहे का नाही. आता ही चार्जिंगची बॅटरी 1 घंटा चालणार आहे, आपल्याला माहिती 1च घंटा चालणार आहे, ती काही 1.5 घंटा थोडी चालणार आहे पुढं. तसं आपल्या चिंतनाची कोटी 1 तासाची ना. 1 तासानंतर सद्गुरुनाथ आपल्याला देवावर आणतात. आनंद घ्यायचा जीवनामध्ये. आपण शंका उपस्थित करतो, नाही उठलं तर काय होईल, काय होणार आहे. अरे उठ दे, उलट चांगली गोष्ट. नाही उठले तर स्वरूपात लीन होऊन जाशाल, पण असं होत नाही. म्हणून अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतम भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. ही थोर भक्ती आपल्या जीवनामध्ये आली. त्या भक्तीमुळं आपल्याला अव्यंग निजधाम म्हणजे भगवंताचं स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं. स्वरूपच आपण आहोत हा बुद्धीचा निश्चय पक्का होईल. आणि तो बुद्धीचा निश्चय पक्का होण्याकरता सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद मारुती बाबांना शक्ती मागू. झालेलं पुष्प सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण कुंडली.